तर आज बनवूया मोकळा, सुटसुटीत आणि झणझणीत असा बेसनाचा झुणका, जो बघता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया. तर नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया. आता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1.5 चमचा तेल ओतून घेणार आहे. तेल गरम झालं की या तेलामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे. मोहरी चांगली तडतडायला लागली की 1 चमचा जिरे, कढीपत्ता आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून एकदा तेलामध्ये परतवून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी 2 बारीक चिरलेले कांदे घालून घेतलेले आहेत आणि कांदा 2 ते 3 मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे. आता या कांद्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घातल्याने खूपच छान चव येते झुणक्याला. तर बघा, आता कांदा लालसर होत आलेला आहे. आता या कांद्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. अर्धा चमचा हळदी आणि 1 चमचा लाल तिखट मसाला घालून घेणार आहे. तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढा मसाला तुम्ही या झुणक्यामध्ये घालू शकता. आता परत एकदा सगळं परतवून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर घालून घेणार आहे आणि परत एकदा सगळं मिक्स करून 30 ते 35 सेकंद हे असंच भाजून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये 1 वाटी बेसन घालून घेणार आहे आणि मंद आचेवरतीच हे बेसन या फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे. या तेलामध्येच मी हे सगळं बेसन मिक्स करून घेणार आहे. तर बघा, बेसन मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता या बेसनावरती मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. गॅस मंदच ठेवायचा आहे. तर बघा, 2 मिनिटं झालेले आहेत. मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि परत एकदा हा झुणका मी परतवून घेणार आहे. आता या झुणक्यामध्ये मी 2-3 छोटे चमचे पाणी शिंपडून घेणार आहे आणि परत एकदा झुणका परतवून मिक्स करून घेणार आहे. जर तुम्ही या पद्धतीने झुणका बनवला तर अगदी सुटसुटीत झुणका बनून तयार होतो आणि चवीला पण खूपच छान लागतो. आता मी याच्यावरती 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे. तर बघा, 3 मिनिटं झालेले आहेत. मी झाकण काढून झुणका परत एकदा परतवून घेणार आहे आणि 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरतीच मी हा झुणका झाकण न ठेवता परतवून घेणार आहे. तर आता 3 मिनिटं झालेले आहेत. आता मी या झुणक्यावरती परत कोथिंबीर घालून घेणार आहे आणि परतवून मिक्स करून घेणार आहे आणि आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, सुटसुटीत असा झुणका बनून तयार झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.